नमस्कार पेरू बागायतदारांनो आणि शेतकरी मित्रांनो. तर या ठिकाणी काय होतं माहिती आहे का, आपण फळबागेची लागवड करताना उदाहरणार्थ पेरू असेल तर पेरूमध्ये जेव्हा आपण कलमांची निवड करतो किंवा नर्सरीतून रोपं घेतो तर त्यावेळेस अशा पद्धतीनं आतमध्ये पॉलिथिन बॅगमध्ये ही रोपं अशा पद्धतीने कॉइलिंग झालेली असतात खालून मुळे. आणि मुळ्या कॉइलिंग झाल्यामुळं काय होतं माहिती आहे का, आपल्याला हे रोपं जाण्याचं जे प्रमाण आहे हे साधारणपणे लागवडीनंतरनं 35-40 दिवस 50 दिवसापर्यंत ह्या गोष्टी दिसून येतात. आणि अशा पद्धतीनं खालच्या रूटस्टॉकला फुटतं आहे, परंतु हे जे आपण पाचर कलम केलेलं असतं ह्यावरती एक समान काडी वापरली नसेल. पहिली गोष्ट, ह्याच आकाराची काडी जर असेल तर ते कलम व्यवस्थित पॅक होतं किंवा व्यवस्थित जिवंत राहू शकतं. 100% त्यापासून आपल्याला ते कलम यशस्वी होण्यासाठी ते कलमाची काडीसुद्धा व्यवस्थित वापरणं गरजेचं आहे. एकसारख्या आकाराची असावी. लहान मोठी काडी असेल, ही खोडाची बाजू जी आहे किंवा मातृवृक्ष जे आहे आणि त्यावरती जी काडी बांधलेली आहे ही बारीक असेल, सशक्त नसेल तर ती कलम जॉईंट होताना अडचण होते आणि कलम ते काय होतं अशा पद्धतीने फाटतंय म्हणण्यापेक्षा ते जुळून येत नाही. आणि जुळून नाही आलं की ती रोपं आपली 1-1.5 महिन्यानंतरनं शेतीमध्ये लावल्यानंतरनं जातात. ही साल पॅक व्हायला पाहिजे. बघा, एक साईडने पॅक झालेली आहे, एक साईडने बघा ही एक साईडने निघाली आणि इकडं नखाने जरी ही केलं तरी निघत नाही. म्हणजे अशा पद्धतीने मॅच होणारी जर कलम काडी बांधली असेल किंवा पाचर कलम केला असेल तर ते यशस्वी होण्याचं प्रमाण 100% राहतं. जर काडी बारीक मोठी वापरली असेल तर ते कलम व्यवस्थित यशस्वी होत नाही आणि याचा परिणाम आपल्याला लागवड केल्यानंतरनं 2 महिन्यानं किंवा 1.5 महिन्यानं हे प्रॉब्लेम दिसून येतात. दुसरी गोष्ट, खाली जेव्हा हे मातृवृक्षाचे कलम भरण्यासाठी बॅगा भरतात मातृवृक्षाच्या, तर त्यावेळेस जी मुळी वाढते, जास्त वयाची रोपं असतील तर ते अशा पद्धतीनं कट करून रोपं भरली जातात आणि मग ती शेतकऱ्यांना शेतात लावल्यानंतर त्याला हिरवेगार दिसतंय. किती दिवस? 30-35 दिवस, 20 दिवस, 25 दिवस. आणि एकदा त्याची हाईट अशी वाढत गेली की त्याचं अन्नद्रव्य अपटेकिंग करण्याचा प्रॉब्लेम येतो आणि अशी रोपं जी आहेत तर ती नंतर 1 महिन्यानंतरनं 1.5 महिन्यानंतरनं मरण्यास सुरुवात होती किंवा जळून जातात. तर ही शक्यतो दक्षता घ्यावी किंवा नामवंत नर्सरी किंवा जी रोपं भरणारी लोकं आहेत किंवा रोपं निर्मिती करणारे आहेत तर त्यांनी थोडीशी काळजी घेणं किंवा शेतकऱ्यांना त्यापेक्षाही शेतकऱ्यांना चांगल्या आणि गुणवत्तापूर्ण नर्सरीतून रोपं खरेदी करणं कधी पण चांगलं राहील. कारण अशी रोपं 1, 2, 3, 4 हे आजची 4 आहेत, पूर्वीची 10-15, आत्ताही 5-25 रोपं गेलेले आहेत. म्हणजे एका प्लॉटमध्ये जर 50 रोपं जात असतील शेतकऱ्याचे तर आज हे उदाहरणार्थ रेड डायमंड आहे, मार्केटला 100 रुपये कमीत कमी एका रोपाचा रेट आहे. 25 रोपं गेली म्हणजे 2,500-3,000 रुपये त्या शेतकऱ्याचा लॉस होतो. तर हा होऊ नये. आणि हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे कोणाचं डिमोशन करणं, कोणाचं काही ह्या गोष्टीवर बोलणं हा हेतू नसून महत्त्वाचा हेतू हा आहे की आपल्या कामामध्ये गुणवत्ता असावी. दुसरी गोष्ट, जर रोपं चांगली मिळाली शेतकऱ्यांना तर शेतकरी तुम्हाला किंवा नर्सरीला किंवा शेतकऱ्याचं पीक जर चांगलं आलं तर निश्चितच आपलं नाव होतं, आपली गुणवत्ता दिसून येते. आणि गुणवत्ता दिसून येते म्हणण्यापेक्षा आपल्या कामामध्ये क्वालिटी असेल तर निश्चितच आपल्याला चांगल्या पद्धतीनं मार्केटमध्ये मागणी किंवा नाव राहतं. अशा पद्धतीने जर रोपं यायला लागली किंवा अशा पद्धतीने रोपं आल्यानंतर शेतकऱ्याचा लॉस होतो 3-3, 4-4 हजार रुपये रोपांमध्ये लागवड करणं, ड्रेंचिंग करणं, बाकीच्या गोष्टी करणं. ह्या 2-2 महिने खर्च करून जर पीक जात असेल तर ह्याला निश्चित आपल्या रोपांमधून अशा पद्धतीच्या समस्या उद्भवतात. तर ह्या येऊ नयेत यासाठीचा हा व्हिडिओ आहे. कोणत्या नर्सरीचा काही संबंध नाही आहे, फक्त हा पिकासंदर्भातला किंवा कलम जे पाचर कलम करून जे रोपं तयार केले जातात ह्या संदर्भातला आहे. हे आधी लक्षात घ्या, कारण हे सर्वात महत्त्वाचं आहे की आपण दिलेली जी काही रोपं असतात किंवा जी कलमं असतात तर ती अशी बेंडिंग असतील तर निश्चितच ती सक्सेस होत नाहीत. 1.5-2 महिन्यानंतरनं प्रॉब्लेम येतात. मग इथं ह्या येणाऱ्या समस्या ह्या लगेच 2-4 दिवसात येत नाहीत किंवा 2 वर्ष किंवा 6 महिने यानंतरनं जे व्हेरिगेशन दिसतं किंवा बाबा 2 महिन्यानंतर दिसतं आहे, हे असं व्हेरिगेशन हे दिसतं आहे यासाठीचा हा व्हिडिओ आहे.
आणि व्हिडिओमधून सांगण्याचा उद्देश एकच की बुवा जी काही शेतकरी किंवा पेरू बागायतदार असतील त्यांनी गुणवत्तापूर्ण रोपं निवडणं किंवा नर्सरीची निवड करणं हे लागवडीसाठी अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे. कारण अशी रोपं जाणं हे योग्य नाही. ह्या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता बाकीचं आहे रोपं, पण या ठिकाणी कमीत कमी 50-60 रोपं गेलेली आहेत आजपर्यंत. आणि हे आता 4 म्हणजे आत्ता काढलेली रोपं आहेत. हे अशा पद्धतीने फुटपून होणं गरजेचं आहे. म्हणजे रोपं आहेत परंतु जात आहेत, हे जाऊ नयेत हीच्या पाठीमागचा हेतू आहे किंवा रोपांची गुणवत्ता मिळावी या अशा पद्धतीने फूट होणं हे अपेक्षित आहे. हे सुरुवातीच्या 30 दिवसामध्ये 35 दिवसांमध्ये व्हायला पाहिजे. हे 1.5 महिन्याची रोपं होऊन गेलेली आहेत. म्हणजे ह्याचा जो बदल आहे सगळ्यात महत्त्वाचं तर तो बदल किंवा असे फूट होणं ही कधी होते, त्यांची काडी एकसारखी असणं, कलम व्यवस्थित बांधलेला असेल तर हे प्रॉब्लेम येत नाहीत. आणि प्रॉब्लेम कधी दिसतात आपल्याला, हे लागवडीनंतरनं 1.5 महिन्याच्या पुढे दिसतात. तर हे येऊ नयेत यासाठी रोपांची निवड करताना शेतकरी बंधूंनी अत्यंत योग्य काळजी घ्यावी, चांगले नामवंत रोपे घ्यावीत. हीच या व्हिडिओ बनवण्या पाठीमागचा हेतू किंवा उद्देश आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.